तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज कटलेट. एकदम करायला सोपं आहे आणि एकदम खायला मस्त टेस्टी लागतं. चला तर सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी ह्या टोस्टचा चुरा करून घेणार आहे. तुम्ही त्याऐवजी ब्रेड क्रम्स वापरला तरी चालेल. तर आता ह्याला मिक्सरला बारीक करून घेते. तर याचा आता मी चुरा करून घेतलाय. आता त्यामध्ये हे वाटण घालणार आहे. तर त्यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा धने, लसूण 10-12 पाकळ्या, 2 इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या ह्या आता मिक्सरला बारीक करून घेऊया. तर हे बघा, हे एवढं बारीक करून घेतलंय. तर त्यासाठी मी या भाज्या घेतल्या आहेत. 1 वाटी कोबी, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी गाजर आणि 1 वाटी बीट आणि ओला वाटाणा. तर हे सगळं मी 1 वाटी आणि ग्रॅम मध्ये मोजायला गेलं तर 100 ग्रॅम आहे सर्व साहित्य. आणि इकडे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहेत किसून. तर इकडे कढईमध्ये तेल घालूया. 2 चमचे तेल घातलं. तर तेल तापलंय. आता या सर्व भाज्या घालून घेऊया. वाटाणा थोडासा तेलावर परतून घेतला म्हणजे जरा लवकर मऊ होईल. तर आता या बाकीच्या सर्व भाज्या त्यामध्ये घालूया. तर पहिला कोबी, शिमला मिरची, गाजर. तुमची मुलं ही भाज्या खायला कंटाळत असतील ना, तर अशा प्रकारचं त्यांना कटलेट बनवून दिलं तर नक्कीच आवडेल त्यांना आणि परत परत तुम्हाला बनवायला सांगतील. एवढं हे छान होतं. चवीला मीठ घालूया, 1 चमचा मीठ. आता त्यामध्ये हे वाटण तयार करून घेतलंय ते घालूया. 1 चमचा साखर आणि 1 लिंबाचा रस. आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोड्या भाज्या मऊ होत आल्या की नंतर बीट घालायचं, कारण बीटाचा सगळा रंग उतरतो. म्हणून मी शेवटी ठेवलंय, तरी बीटाचा रंग उतरतो. थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. भाजी पूर्ण कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. आता ही भाजी कोरडी झाली आहे. त्यामध्ये हा किसून घेतलेला बटाटा घालूया. बटाट्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया चांगलं की आपली भाजी तयार झाली. भाजी थंड झाली आहे. त्यामध्ये घालूया कोथिंबीर. टोस्टचा चुरा बनवून ठेवलाय तो घालूया आता. तर याचे आता कटलेट बनवून घेऊया. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता. मी जरा सिलेंडरच्या आकारामध्ये बनवते. असे बनवून तुम्ही हे 2 दिवसासाठी फ्रीज मध्ये ठेवू शकता. तर इथे आपले हे कटलेट तयार करून झाले आहेत. आता ते बुडवण्यासाठी स्लरी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे 2 चमचे मैदा घेतला. त्यामध्ये घालूया थोडंसं पाणी. स्लरी एकदम जाड सुद्धा नाही ठेवायची आणि एकदम पातळही नाही. हे बघा, एवढी मीडियम साईजची बनवून घ्यायची. त्यामध्ये बुडवायचं आणि लावण्यासाठी आम्ही बारीक शेवया घेतले आहेत. त्यामध्ये हे असं घोळवून घ्यायचं आणि आता तेलामध्ये सोडूया. तर बघा किती मस्त कुरकुरीत आणि दिसायला एकदम भारी दिसत आहेत. आपले कटलेट तयार झाले आहेत. तर तुम्हाला एक मी मोडून दाखवते किती कुरकुरीत झाले आहेत बघा.